राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना पांदण रस्ते मोकळे करून देण्याचा जो प्रयत्न करण्यात येत आहे, यवतमाळ तालुक्यासह अनेक तालुक्यामध्ये जे पांदण रस्ते आहेत ते अतिक्रमणित आहेत. त्याच्यावर काही शेतकऱ्यांनी अतिक्रमण केलं आहे. ते रस्ते मोकळे करून द्यायचे आहेत, परंतु एप्रिल महिना हा पूर्णपणे उलटून गेलेला आहे. आता खरीपाच्या पेरण्यासुद्धा शेतकरी करणार आहेत. यावर्षी शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा रस्ता मिळेल का, हा एक मोठा प्रश्न शासनाच्या हलगर्जीपणामुळे निर्माण झालेला आहे. ज्या ठिकाणी पांदण रस्त्याचे काम चालू आहेत ते कामं निधी अभावी रखडल्याचं सुद्धा समोर येत आहे. यामुळे यावर्षीसुद्धा शेतकऱ्यांना पांदण रस्ते मिळणार नाहीत असं दिसत आहे आणि शासनाची जी पांदण रस्ते मोकळे करून देण्याची जी योजना आहे ती कागदावरच राहते की काय, असा प्रश्न शेतकऱ्याकडून व्यक्त होत आहे. पावसाळ्यापूर्वी यवतमाळ जिल्ह्यामध्ये 10,000 पांदण रस्ते बांधकामाचे उद्दिष्ट महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना दिलेले आहे. यवतमाळ जिल्ह्यामध्ये आज प्रशासनाच्या उदासीन व दप्तर दिरंगाई व निधीचा अभाव व विरोधी पक्ष नेत्यांच्या मतदारसंघामध्ये निधी न दिल्याने अनेक पांदण रस्ते आज रखडल्याने पावसाळ्यापूर्वी हे शासनाचं उद्दिष्ट पूर्ण होणार की नाही असा यक्ष प्रश्न शेतकऱ्यांना पडलेला आहे. शेतमाल शेतामध्ये न्यावा कसा आणि पांदण रस्त्याच्या प्रश्नामुळे अनेक शेतकऱ्यांनी शेती करणं सोडून दिलेलं आहे. शेतकऱ्यांना ये जा करण्यासाठी रस्ते नसल्याकारणाने अनेकदा वाद निर्माण होतात, अनेक जीवं गमावली जातात. त्यामुळे मी राज्य शासनाकडे मागणी करतो की त्यांनी तात्काळ यवतमाळ जिल्ह्याचं पांदण रस्त्याचं उद्दिष्ट पूर्ण करावं आणि जो हा यवतमाळ जिल्हा पांदण रस्त्यामध्ये माघारलेला आहे याचा आढावा बैठक मुख्यमंत्र्यांनी आणि महसूल मंत्र्यांनी घ्यावी अशी मागणी मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून व एक शेतकरी म्हणून करतो. की पांदण रस्ता गव्हर्नमेंटचा शासकीय रस्ता जो असेल तो जर अडवला किंवा त्यावर अतिक्रमण केलं तर त्या शेतकऱ्यांचे संपूर्ण फार्मर आयडी आम्ही बंद करणार आहोत आणि त्यामुळे त्यांना कुठलीही शासकीय योजना मिळणार नाही. त्यामुळे आपल्या माध्यमातून शेतकऱ्यांना माझी विनंती आहे, ही शेतकऱ्यांनी शेतकऱ्याकरता करायचं आहे. तुमच्या शेतातनं रस्ता आता तुम्ही अतिक्रमण केलं, मागचा शेतकरी रस्ता नाही, त्यामुळे त्यांना कोर्ट कचेरी भांडावं लागत आहे. तहसीलदारकडे एडीओकडे अपील चालू आहे. याकरता त्या ठिकाणी महत्वाचं होतं आणि म्हणून आपल्या माध्यमातून शेतकरी वर्गाला विनंती आहे की शेत रस्त्यावर, पांदण रस्त्यावर, सरकारी रस्त्यावर जे अतिक्रमण केलं ते अतिक्रमण काढून टाकावे, जेणेकरून आम्हाला रस्ता बांधता येईल आणि रस्त्याच्या कडेला झाडे लावता येईल.